मार्तंडाने माऊलीला गंगेला स्पर्श सुद्धा करू दिला नाही. अंगावरती गाळ टाकणं, अवहेलना करणं, अतिशय तुसाड्या शब्दामध्ये बोलणं, काळजाला घर करून जाणारे शब्द. माऊलीच्या वेळेस घरी गेले, आईनं बघितलं आणि माऊलीला आई सांगू लागली, बाळा एकटाच गेला होतास ना इंद्रायणीवरती, पाय घसरून पडला ना रे. मला माहित असत, मला माहित होत. अरे कोणाला तरी बरोबर घेऊन जायचं, सोपान काकाला न्यायचं. आणि त्याच वेळेस आईला सर्व पूर्व हकीकत माऊलीनं सांगितलं. आई ते काका आहेत ना, त्या काकाने मला मारलं ग. हे सांगत असताना विठ्ठलपंत आतमध्ये आलेला हुंदका कसाच दाबला आणि दाबल्यानंतर रुक्मिणीनं सांगितलं, अहो कुठपर्यंत सहन करायचा हा अन्याय? आपल्यावर तर आहेच, पण मुलांनी पण कुठपर्यंत सहन करायचा अन्याय? काय करायचं? रुक्मिणी मी पैठणला जातो. रुक्मिणी मी पैठणला जातो. हो खरंच जा, हो खरंच जातो मी पैठणला, खरंच जा. आपल्या मुलांची मुंज व्हावी, आपल्या मुलांना शिक्षण व्यवस्थितरित्या घेता यावं, माझ्या मुलांना समाजामध्ये व्यवस्थितरित्या जगता यावं, याकरता खरंच जा तुम्ही पैठणला, खरंच जा. विठ्ठलपंत मजल दर मजल करीत पैठणच्या दिशेने निघाले. फुपाटाच्या वाटा तुडत होते. ऊन म्हणते मी उपासी पोटानं गडगडा गडगडा पाणी प्यावं आणि तसंच पदक्रमणा चालूच राहावी. गुडघ्यापर्यंत धोतर आहे, दोन्ही खांद्यावरती असं उपरण टाकलेलं आहे, दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेला आहे, शरीर कृश झालेलं आहे. मजल दर मजल करीत पैठण्याची तीर्थक्षेत्रावर आले महाराज. आणि पैठण तीर्थक्षेत्र पूर्वीची दक्षिण काशी. पैठण क्षेत्राकडे जर बघितलं ना, पगडी घातलेल्या वाटोळ्या पोटाच्या ब्राह्मणाकडे बघावं तसं पैठण दिसायचं. दवाने पाय ओले करीत करीत गवतावरून चालत असताना दवाने पाय चिंब झाले. तशीच गोदावरी वळणली. गोदावरी वरडल्यानंतर पैठण या तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर बघितलं अनेक वाडी आहेत, पडलेले घर आहेत, अतिशय सुंदर आणि सुबेक असे मंदिर आहेत, मंदिराचे सभा मंडप आहेत. त्या गल्ल्या मागत टाकत सुंदर ब्राह्मणांच्या गल्लीमध्ये सुबक आणि व्यवस्थितरित्या मांडली असलेली गल्लीमध्ये ते घुसले. गल्लीतून सामोर जात असताना भला मोठा वाडा आणि त्या वाड्याच्या परिसरामध्ये विठ्ठलपंत गेले. अतिशय दगडाने व्यवस्थितरित्या बांधलेला तो वाडा, मोठी चौकट, त्याला कवाड. तो वाडा होता बळवंत शास्त्रींचा. बळवंत शास्त्रीच्या वाड्यासमोर गेले. वाटलं बळवंत शास्त्री ओळखतील की नाही कोणास ठाऊक, पण बऱ्याच दिवसापूर्वी आमची त्यांची गाठ झाली होती. का? लग्नाच्या यादुगर तीर्थक्षेत्र करत असताना, तीर्थयात्रा करत असताना बळवंत शास्त्री भेटले होते एकदा. अशाच गप्पा झाल्या आणि गप्पा झाल्यानंतर बळवंत शास्त्री म्हणाले होते, पैठणला कधी आलात तर या वाड्यावरती, पैठणला आलात ना तर या वाड्यावरती. विठ्ठलपंत वाड्यामध्ये घुसले. वाड्यामध्ये घुसल्यानंतर समोर वसरी आहे, वसरीच्या बाजूला गोठा आहे, गावरान गाई 2-3 आहेत. बळवंत शास्त्रीनं नुकतं स्नान केलेलं असावं आणि स्नान केलेलं असल्यानंतर ते बळवंत शास्त्रीचा ते लुकलुकीत डोळे आहेत, डोक्याला अशी सुंदर शेंडी आहे, यज्ञोपवीत गळ्यामध्ये आहे आणि पंचा उघड्या बंब शरीरावर टाकलेला आहे, 2 टांगी धोतर नेसलेले आहेत आणि निघण्याच्याच बेतात होते. आणि बळवंत शास्त्री आपले जोडे पायामध्ये घालत असताना वाड्याकडे तोंड होतं. बगलेमध्ये कोणता तरी ग्रंथ होता. विठ्ठलपंताने बघितलं आणि बघितल्यानंतर वंदन केलं. नमस्कार करतो शास्त्री, नमस्कार करतो. आणि विठ्ठलपंताकडे शास्त्रीनं बघितलं. बघितल्यानंतर आपले डोळे आहेत ना बारीक केले. बारीक केल्यानंतर पुन्हा मोठाले केले. बघितलं, अतिशय आठवण्याचा प्रयत्न केला. आठवलं. आपले झपाझपा पायरीवरून पाय टाकत विठ्ठलपंतापर्यंत आले आणि विठ्ठलपंतापर्यंत आल्यानंतर विठ्ठलपंतांचा हात पकडला. विठ्ठलपंत अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. आणि आपल्या ओल्या स्वरामध्ये या 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 विठ्ठलपंत
किती दिवसाने या वर या 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 वर या. विठ्ठलपंताचा हात पकडला आणि विठ्ठलपंतांना वस्त्रीमध्ये घेऊन या 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 या. किती दिवसाने भेटतात विठ्ठलपंत. बसा. कसे विठ्ठलपंतांचा हात पकडला. विठ्ठलपंताचं हृदय भरून आलं, डोळे पाणवले. असं वाटलं आजही या जगतामध्ये माणुसकी शिल्लक आहे. आजही या जगतामध्ये माणुसकी शिल्लक आहे. कारण की विठ्ठलपंताला आजवर वाड्याच्या बाहेरच उभा राहून हात बांधून बोलावं लागत होतं. विठ्ठलपंतांना एवढा आदर तिथ्य कोणाच्याच घरामध्ये भेटला नव्हता. विठ्ठलपंतांना ज्यावेळेस वस्त्रीमध्ये नेलं, बसा 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 विठ्ठलपंत बसा, बसवलं गादीवरती. कितीतरी दिवसाने गादीचा स्पर्श विठ्ठलपंतांच्या शरीराला झाला होता. कितीतरी दिवसाने बळवंत शास्त्री चौफळ्यावर बसले. विठ्ठलपंतांच्या डोळे पाणवलेले होते. बळवंत शास्त्रीनं बघत नाही तोपर्यंत उपरण्याने ते डोळे पाणवलेले पुसले. जसे गावरान गाईच्या नेत्रातून अश्रू यावेत आणि त्या अश्रूने आपल्या लेकराकडे गावरान गाईनं बघावं, तसे विठ्ठलपंत बळवंत शास्त्रीकडे बघत होते. बघतच राहिले. काय घाललाय? बळवंत शास्त्रीनं विचारलं विठ्ठलपंत. व्यवस्थित आहे. कसं येणं गेलं पैठणला? आणि मग विठ्ठलपंत आपली पूर्वस्थिती सांगू लागली. शास्त्री, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर प्रपंचमध्ये मन रमत नव्हतं. संन्यास घ्यावं म्हणून रुक्मिणीला विचारलं. संन्यास रुक्मिणीने सांगितलं घे. परंतु आमच्या स्वामींनी सांगितलं गृहस्थी जीवन अर्धवट सोडून आलास, पुन्हा गृहस्थी जीवन जग. पुन्हा गृहस्थी जीवन जगायला लागलो स्वामी. बघता बघता 4 मुलं जन्माला आली. जणू काय आकाशच या भूमीवरती गळून पडलं की काय, असं ते 4 मुलं होते. मुलं रांगता रांगता चालायला लागली, चालता चालता बोलायला लागली. बोलत होते जणू काय वेदच बोलत होते. असे माझे मुलं आहेत. निवृत्ती, ज्ञाना, सोपान, मुक्ताबाई. आणि मग पण आमच्या घरावरती माणसाला खाणारी गिधाडे उतरले. गिधाड्याने जसं एखाद्या जिवंत जनावराला टोकरून खावं, तसे गिधाड्याने आमच्या संपूर्ण प्रपंचाला टोकरायला सुरुवात केली. संन्यासाची कार्ट आहे. जगू द्यायचं नाही त्यांना जीवनामध्ये. त्यांची मुंज होऊ नये याकरता प्रयास आणि प्रयत्न करतात आळंदीकर. परंतु मी तुमच्याकडे आलो. विठ्ठलपंत उठले, गदगद झाले. नेत्रातून घळघळ 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 असे अश्रू येत आहेत. आणि त्याच वेळेस विठ्ठलपंत समोर गेले आणि बळवंत शास्त्रीचे पाय पकडले. शास्त्री, दया करा शास्त्री, मला धर्मात घ्या शास्त्री. मी न्याय मागण्याकरता पैठणला आलो शास्त्री. माझे मुलं उघड्यावर होतो. माझ्या मुलांची मुंज व्हावी. माझ्या मुलांना समाजामध्ये व्यवस्थितरित्या जगता यावं. माझ्या मुलांचं शिक्षण व्हावं याकरता तुमच्याकडे आलोय शास्त्री. मला पदरात घ्या शास्त्री. शास्त्रीनं विठ्ठलपंतांचे खांदे पकडले. उठो, जाऊ आपण. तोपर्यंत शास्त्री आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर तांबर पाणी आणलं, गुळ आणला, विठ्ठलपंतांना दिला. विठ्ठलपंत पाणी पिले. शास्त्री, उपवासी पोटी आलो आळंदीवरून. उपवासी पोटी आलो. मजल दर मजल करीत आलो. माझ्या मुलांची मुंज व्हावी. मला धर्मात घ्या शास्त्री, मला धर्मात घ्या. ठीक आहे. त्याच वेळेस शास्त्रीनं त्या ठिकाणी जेवण वगैरे विठ्ठलपंतांची तयारी. विठ्ठलपंतांनी मनसोक्त भोजन केलं आणि भोजन केल्यानंतर आदरतीत ते चांगलं झालं होतं. आणि त्याच वेळेस विठ्ठलपंतांना म्हणू लागले, चला आपण धर्मसभेमध्ये जाऊ. आणि धर्मसभेमध्ये निघाल्यानंतर विठ्ठलपंत कुलकर्णी आणि बळवंत शास्त्री धर्मसभेमध्ये निघाले. मोठ्या वाड्यासमोरून जात असताना धर्मसभा भरलेली आहे. अनेक पंडित त्या ठिकाणी. महाराज मोठमोठ्या पगड्यांचे. असं वाटत होतं पगडीलाच नाक फुटलेलं आहे. अगदी लांब लचक पेरू सारखं नाक होतं. भरभरणारे 2 डोळे बोरासारखे होते. आणि त्यालाच तसाच अगदी देह खाली पसरलेला. असे मुख्य पंडित त्या ठिकाणी वास्तव्याला आहे.